गुड मॉर्निंग. तर आपण मागच्या तासाला विस्तार सूत्रे बघितलेली आहेत, म्हणजेच एक्सपान्शन्स ऑफ ए प्लस बी इंटू ए मायनस बी, तसंच एक्सपान्शन ऑफ ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, एक्सपान्शन ऑफ ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, हे 3 सूत्रांचा आपण विस्तार कसा करायचा, त्याचं एक्सपान्शन कसं करायचं आणि त्यावरून उदाहरणं कशी सोडवायची हे आपण पाहिलेले. तर आजच्या तासाला आपण फॅक्टरायझिंग अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स म्हणजे बैजिक राशी ज्या आपल्याला दिलेले आहेत त्याचे फॅक्टरायझिंग म्हणजे त्याचे फॅक्टर्स पाडायचे आपल्याला. फॅक्टर्स म्हणजे अवयव पाडायचे. मग हे अवयव कशा पद्धतीनं पाडायचे हे आपण अगोदर पाहणार आहे. तर त्यात आपण पहिल्यांदा मोनोमियल म्हणजे काय की ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन्समध्ये फक्त एकच टर्म आहे, एकच पद आहे. मोनो म्हणजे एक. तर मोनोमियल म्हणजे ज्या बेजिक राशीमध्ये किंवा अल्जेब्रिक एक्सप्रेशन्समध्ये एकच टर्म आहे त्याला आपण मोनोमियल म्हणणार आहे. आणि त्या मोनोमियलचं पहिल्यांदा आपण काय करणार आहेत, फॅक्टर्स पाडणार आहेत. तर त्याच्या अगोदर आपण जे आपल्याला संख्या दिलेल्या आहेत म्हणजे होल नंबर, सगळं पूर्ण संख्या जे आहेत, तर त्याचे अवयव कसे पाडायचे ते बघितलेले. की उदाहरणार्थ जर तुम्हाला 15 दिले तर 15चे फॅक्टर्स काय आहेत, 3 इंटू 5, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण आणखी 15 नंतर हे 3 आणि 5 हे काय आहेत, तर 3 अँड 5 आर द फॅक्टर्स ऑफ 15, म्हणजे 3 आणि 5 हे 15चे काय आहेत, अवयव आहेत. त्याच पद्धतीने जर 6चे आपण फॅक्टर्स पाडले तर 6चे काय पडतील, 2 इंटू 3. मग आता हे फॅक्टर्स किंवा अवयव कुठेपर्यंत पाडायचे, तर जोपर्यंत आपल्याला पॉसिबल आहेत तोपर्यंत. तर आता म्हणजे काय करायचं, पॉसिबल आहेत तोपर्यंत म्हणजे आता हे 50 आहेत, तर आता हे 50चे फॅक्टर्स पाडायचे. मग 50चे फॅक्टर्स तुम्ही किती पद्धतीनं पाडू शकता, 2 इंटू 25, 25 दुने 50, किंवा 10 गुणिले 5, 5 10 50. परंतु हे जे 25 आहेत किंवा 5 गुणिले 10 मध्ये जे 10 आहेत त्याचे फॅक्टर्स अजून पडतात. म्हणजेच ह्याचे काय करता येईल, 2 ला 2, 25चे फॅक्टर्स काय येतील, 5 इंटू 5. म्हणजे आता ह्या 5चे फॅक्टर्स पडत नाहीत, ह्या 5चे नाही, 2चे नाहीत. म्हणजे हे फॅक्टर्स कुठेपर्यंत पाडायचे, तर जोपर्यंत आपल्याला शक्य आहे, जोपर्यंत पॉसिबल आहे तोपर्यंत हे फॅक्टर्स पाडायचे. तर हे फॅक्टर्स होल नंबरचे कसे पाडायचे हे आपण अगोदर पाहिलेले. तर सिमिलरली सेम त्याच पद्धतीनं आपल्याला काय करायचे, तर मोनोमियलचे फॅक्टर्स पाडायचे. मग आता मोनोमियल म्हणजे सपोज आपल्याला एक टर्म दिलेली 5 इंटू टी स्क्वेअर. तर आता ह्या 5चे पहिल्यांदा काय आहे, हा कोएफिशियंट आहे आणि हा काय आहे, व्हेरिएबल आहे. तर ह्या व्हेरिएबलचा जो कोएफिशियंट आहे म्हणजे जो होल नंबर इथं दिलेला आहे त्या होल नंबरचे आपण काय करायचे, पहिल्यांदा फॅक्टर्स पाडायचे. आणि ह्याचे फॅक्टर्स पाडून झाल्यानंतर व्हेरिएबल्सचे फॅक्टर पाडायचे. मग आता 5चे फॅक्टर्स काय आहेत, 5चा फॅक्टर 5 इंटू 1 किंवा 5 आपण लिहू शकतो, इंटू टी स्क्वेअर, कुठल्याही व्हेरिएबलचा स्क्वेअर असेल किंवा कॉन्स्टंटचा स्क्वेअर असेल, म्हणजे आपल्याला त्याच संख्येने त्याच व्हेरिएबलने त्याला गुणलं की तो स्क्वेअर येतो. मग टी स्क्वेअर म्हणजे काय आहे, तर टी इंटू टी. मग ह्या 5t स्क्वेअरचे फॅक्टर आले 5 इंटू टी. त्याच पद्धतीनं आणखीन एक एक्झाम्पल बघूया, 6ab स्क्वेअर. आता ही सुद्धा, आता तुम्ही म्हणा ह्याच्यात 6a आहे, बी आहे, परंतु ही सुद्धा काय मोनोमियल आहे की एकच पद आहे, 6ab स्क्वेअर. तर आता आपल्याला जसा नियम सांगितला आहे की पहिल्यांदा जे कॉन्स्टंट आहे किंवा कोएफिशियंट आहे त्याचे फॅक्टर्स पाडायचे. 6चा फॅक्टर काय पडेल, 2 इंटू 3, हे झाले 6चे फॅक्टर्स, इंटू ए कसा आहे, सिंगलच आहे, त्याचा घातांक किती आहे, इंडेक्स 1, म्हणजे एचं काय लिहिणार आपण इथं, ए आहे तसाच लिहिणार. आणि त्यानंतर बी स्क्वेअर म्हणजे बी इंटू बी. तर या पद्धतीनं
मोनोमियल्सचे फॅक्टर्स पाडताना एवढंच लक्षात ठेवायचं की पहिल्यांदा फॅक्टर कसे पाडायचे, जे त्यामध्ये कॉन्स्टंट टर्म आहे किंवा जो कोएफिशियंट आहे त्याचे फॅक्टर्स पहिल्यांदा पाडायचे आणि त्यानंतर जो व्हेरिएबल आहे त्याचे फॅक्टर्स. आता व्हेरिएबल म्हणजे काय येणार, फक्त टी स्क्वेअर, टी क्यूब, टी रेस टू 4. 4 असेल तर टी इंटू टी किती वेळा लिहिणार आपण, 4 वेळा. टी क्यूब असेल तर टी इंटू टी किती वेळा, 3 वेळा. अशा पद्धतीनं फक्त ह्याचे फॅक्टर्स पाडायचे. तर इथे एवढाच नियम लक्षात ठेवायचा आहे आणि आपण प्रॅक्टिस सेट 52 सोडवायचा आहे. प्रॅक्टिस सेट 52. क्वेश्चन, factorize the following expressions and write them in the product form. म्हणजे खाली जे एक्सप्रेशन्स दिलेले आहेत त्या एक्सप्रेशनचे काय करायचे, आपल्याला अवयव सुट्टे करायचे आणि ते गुणाकाराच्या रूपात लिहायचे. मग आता फर्स्ट एक्झाम्पल, 201 ए क्यूब इंटू बी स्क्वेअर, म्हणजे 201 ए क्यूब बी स्क्वेअर. आता इज इक्वल टू, आपल्याला पहिल्यांदा काय सांगितले, हे जे 201 आहे ह्याचे अवयव पाडायचे, म्हणजे हे 201 आहेत. आता 201 आता बघा कुठल्या पाड्यात आहेत, की एवढे पाडे आपल्याला एवढे मोठे माहीत नाही आहेत. 3 भाग जातोय का याला 201ला, दोघांची बेरीज किती आहे, 2 आणि 1 3, म्हणजे 3 भाग जाईल. मग 201ला जर 3 भाग घालवला तर किती येतं, इकडं लक्ष द्या, हे 201 भागिले 3, 3 सख्ख 18, 2 आणि 3 असतं 21, म्हणजे हे 67 इंटू 3 इज इक्वल टू काय येईल, 201. मग काय लिहिणार आपण, 3 इंटू 67. हे कशाचं झालं, 201चं. आता इथं ज्या पद्धतीने 25चे आणखीन फॅक्टर्स पडत होते, पण ह्या 67चे आणखीन फॅक्टर्स पडतात का, नाही. 67 हा काय, प्राईम नंबर आहे, त्यामुळं त्याचे फॅक्टर्स पडणार नाहीत. म्हणून आता ह्याचे फॅक्टर्स एवढेच झाले की 3 इंटू 67. आता इंटू ए क्यूब, इंटू ए क्यूब. आता ए क्यूब किती वेळा येईल, 3 वेळा एचा गुणाकार, ए इंटू ए आणि इंटू बी स्क्वेअर, म्हणजे बी इंटू बी स्क्वेअर, म्हणजे बी इंटू बी. हे झाले ह्याचे फॅक्टर्स. त्यानंतर सेकंड आहे 91 एक्स वाय टी स्क्वेअर इज इक्वल टू, आता ह्याच्या पुढे लिहा किंवा खाली लिहा, इज इक्वल टू 91. आता 91 आपल्याला माहिती आहे कशाच्या पाड्यात येतो, 13च्या. 13 सत्ती 91, म्हणजे 7 इंटू 13. 7 आणि 13 दोन्ही पण मूळ संख्येत प्राईम नंबर्स आहेत, म्हणून त्यांचे पुढे फॅक्टर्स पडत नाहीत. इंटू हा एक्स इंटू वाय, कारण ह्याला इंडेक्स नाही आहेत, आणि इंटू टी स्क्वेअर, म्हणजे टी इंटू टी. हे झाले ह्याचे फॅक्टर्स. थर्ड एक्झाम्पल आहे 24 ए स्क्वेअर बी स्क्वेअर. आता 24चे काय करायचे, तर आपल्याला अवयव पाडायचे. आता 24 इज इक्वल टू किती येते बघा, पहिल्यांदा 2 भाग जातो, म्हणजे 2 इंटू 12. आता इथे जसं आहे 25चे जोपर्यंत पडते तोपर्यंत पाडत जायचे. इज इक्वल टू 2 इंटू, परत ह्या 12चे फॅक्टर पडतात, काय, 2 इंटू 6, 6 दुने 12. परत हे 2 इंटू 2 आहे तसेच लिहिले. 6चे परत फॅक्टर्स पडतात, 2 इंटू 3. 6चे परत फॅक्टर पडले 2 इंटू 3, म्हणजे ह्या 24चे फॅक्टर्स किती आले, 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3. ह्यांचा गुणाकार करा, 2 दुने 4, 4 दुने 8 आणि 8 त्रिक 24. आणि देअरफोर, म्हणून 24 ए स्क्वेअर बी स्क्वेअर इज इक्वल टू,
अगोदर हे 24चे फॅक्टर्स लिहा. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 इंटू ए स्क्वेअर म्हणजे ए इंटू ए आणि इंटू बी स्क्वेअर म्हणजे बी इंटू बी. अशा पद्धतीनं हे पहिल्यांदा जो कॉन्स्टंट आहे किंवा कोएफिशियंट आहे त्याचे फॅक्टर्स पाडून घ्यायचे. त्याच्यानंतर व्हेरिएबलचे ए स्क्वेअर असेल तर ए इंटू ए, क्यूब असेल तर 3 वेळा गुणाकार. आणि यातलं लास्ट एक्झाम्पल आहे टी आर स्क्वेअर आणि एस क्यूब. आता इथं कोएफिशियंट आहे का? नाही आहे. म्हणून आता इथं कोएफिशियंटच नाही आहे तर देअरफॉर टी आर स्क्वेअर एस क्यूब इज इक्वल टू जे सगळे व्हेरिएबल आहेत तेच कसे लिहायचे आहेत? गुणाकार रूपात. टी एकदाच आहे म्हणून हा टी इंटू आर स्क्वेअर म्हणजे आर इंटू आर आणि इंटू एस क्यूब म्हणजे यस इंटू यस इंटू यस. हे फक्त आपण काय केलं आहे? अवयव किंवा फॅक्टर्स जे आहेत ते गुणाकाराच्या रूपात लिहिलेले आहेत. तर आता हे फॅक्टरायझिंग अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स, पण फक्त मोनोमियल म्हणजे एकपदी जी आहे त्याचे अवयव कसे पाडायचे हे आपण आजच्या तासाला पाहिलेलं आहे. तर पुढच्या तासाला आपण मोनोमियल नंतर बायनॉमियल म्हणजे जे द्विपदे असते ज्याच्यामध्ये 2 पदे असतात अशा एक्सप्रेशनचे फॅक्टर्स कसे पाडायचे ते आपण पाहूया. तर आज मोनोमियलचे एक्सप्रेशन्स किंवा मोनोमियलचे हे जे फॅक्टर्स आहेत कसे पाडायचे त्याची उदाहरणं आणि प्रॅक्टिस सेट 52 हा सर्वांनी काय करायचं आहे? वहीमध्ये सोडवायचं आहे.